नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नक्कीच तुम्ही थंबनेल पाहिलेला असेलच, कारण 2 ते 3 वर्षापासून हा विषय रखडलेला आहे आणि यावर भरपूर व्हिडिओ समोर येताना आपल्याला दिसत आहे। अर्थातच शिवसेना निकाल मागच्या 2 ते 3 वर्षापासून खरी शिवसेना कोणाची हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे आणि यावर अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये आणि जनतेतून उत्तर मिळणं हा भाग वेगळा राहतो, परंतु शिक्कामोर्तब होणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता याविषयी काही नवीन अपडेट आलेले आहे। नक्कीच अखेरची सुनावणी ही सुरू झालेली आहे, युक्तिवाद सुरू झालेला आहे। आपण जर बघितलं मागच्या 2 दिवस लगातार सुनावणी होती। यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्यावर काय काउंटर झालेला आहे, कधी होणार ते संपूर्ण गोष्टी आहेत। त्यातील महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय कमी व्हिडिओ असणार आहे, कमी मिनिटाचा असणार आहे, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा। या व्हिडिओमध्ये पुढील सुनावणी कधी होणार याविषयी सुद्धा माहिती देण्यात येणार आहे, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढे बोलूया। तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, यांच्या गटाला चुकीच्या पद्धतीने शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह दिलं असा आरोप कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तसेच जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा कोणताच अधिकार नाही असंही ते आपल्याला कोर्टामध्ये म्हणताना दिसले। भरपूर काही गोष्टी आहेत याच्यामध्ये। जर आपण बघितलं तर 2018 च्या पक्ष घटनेला आयोगाने नाकारलं, तो निर्णय चुकीचा होता असा दावा कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर केला। आता यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर बघायची झाली, हे म्हणजे सुरुवातीचं जर बघा झालं तर निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चिन्ह आणि नाव हे दिलंय, शिवसेना हे नाव दिलंय, हे कोणत्या निकषावरती दिलं हे पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता ते निकष आपण एकदा बघूया। यामध्ये जर बघितलं तर पहिली टेस्ट म्हणजे एक प्रकारे बघितलं तर 3 टेस्ट होतात, ट्रिपल टेस्ट आपण म्हणतो त्या गोष्टीला। हे आपण नक्कीच माहिती घेऊन नोट करून आणलेलं आहे, त्यामुळे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही ट्रिपल टेस्ट म्हणतो आपण। यातली पहिली टेस्ट जर बघायची झाली ती अत्यंत महत्त्वाची, पक्षाच्या संविधानातील उद्दिष्टे आणि विचारधारा कोणत्या गट पुढे नेत आहे, कोणता गट आहे जो पुढे नेत आहे याचा विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिली टेस्ट आपण याला म्हणूया की पक्षाच्या संविधानातील उद्दिष्टे आणि विचारधारा कोणता गट हा पुढे नेतोय हे पाहणं। त्यानंतर दुसरी टेस्ट आपण म्हणूया पक्षाच्या संविधानानुसार संघटनात्मक रचना, पदाधिकारी आणि अंतर्गत लोकशाही कोणत्या बाजूने आहे हे पाहणं, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे। ही ट्रिपल टेस्ट आहे, यामधली ही दुसरी टेस्ट आपण म्हणूया। आणि तिसरी शेवटची टेस्ट जर आपण बघायचं तर पक्षाच्या संघटनात्मक आणि विधिमंडळातील पक्षामध्ये कोणत्या गटाकडे बहुमत आहे ते तपासणं, असे हे ट्रिपल टेस्ट सुद्धा महत्त्वाच्या या निर्णयामध्ये ठरतात। हे तपासणं सुद्धा गरजेचं असतं आणि या निकषावर ही पुढील बाजू ठरवण्यात आली होती। परंतु आता जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या गटाने युक्तिवाद केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी संपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आणि आता सुद्धा माहिती सांगितली, तर त्यावर आता युक्तिवाद चालू आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर पुढील सुनावणी कधी, तर 11 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांचे वकील याला कसं काउंटर करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता हा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे, याला कसं काउंटर करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच ते काय मत मांडतात ते सुद्धा पाहणं आहे आणि त्यानंतर काय निकाल लागतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शिवसेना कोणाची, हा निकाल काय लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।